दशक 12वा. समास चौथा. विवेक वैराग्य. श्रीराम. महद्भाग्य हातासी आले, परी भोगू नाही जाणीतले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परी विवेक नाही श्रीराम. आदळते आफळते, कष्टी होते दुःखी होते, ऐकते देखते येते, वैराग्य तेणे श्रीराम. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे साकडी, संसार सांडूनी देशधडी, होये तेणे श्रीराम. तो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा श्रीराम. परी तो होऊ नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि चाट, सीमाच नाही सैराट, गुरु जैसे श्रीराम. विवेके विण वैराग्य केले, तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले, दोहीकडे श्रीराम. ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिणेची झाले व्यर्थ, अविवेके अनर्थ, ऐसा केला श्रीराम. का व्यर्थची ज्ञान बडबडीला, परी वैराग्य योग नाही घडला, जैसा कारागृही अडकला, पुरुषार्थ सांगे श्रीराम. वैराग्य विण ज्ञान, तो व्यर्थची स्वाभिमान, लोभदंभे घोळसून, कासावीस केला श्रीराम. स्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थमुळे थिंके, पराधिक देखो न सके, स्वाभिमाने श्रीराम. हे एके विण एक, तेणे उगाच वाढे शोक, आता वैराग्य आणि विवेक, योग ऐका श्रीराम. विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी श्रीराम. जैसे मुखे ज्ञान बोले, तैसीच सवे क्रिया चाले, दीक्षा देखोनी चक्कीत झाले, सुचिस्मंत श्रीराम. आस्था नाही त्रैलोक्याची, स्थिती बाणली वैराग्याची, येत न विवेक धारणेची, सीमा नाही श्रीराम. संगीत रसाळ हरिकीर्तन, ताळबद्ध तान मन, प्रेमळ आवडीचे भजन, अंतरापासून श्रीराम. तत्काळची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे, वक्तृत्व करिता न भंगे, साहित्य प्रत्ययाचे श्रीराम. सन्मार्गे जगास मिळाला, म्हणजे जगदीश बोळला, प्रसंग पाहिजे कळला, कोणी एक श्रीराम. प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, स्नान संध्या भगवत भजन, पुण्यमार्ग श्रीराम. विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य हे काळ पिसे, शब्दज्ञान येळीलसे, आपणची वाटे श्रीराम. म्हणून विवेक आणि वैराग्य, तेची जाणीजे महद्भाग्य, रामदास म्हणे योग्य, साधू जाणती श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक वैराग्य निरूपण नाम समास चौथा समाप्त. दशक 12वा. समास चौथा. विवेक वैराग्य निरूपण. श्रीराम. एखाद्याला मोठ्या भाग्याने ऐश्वर प्राप्त झाले, पण त्याचा उपभोग कसा घ्यावा हे जर त्याला कळत नसेल, तर ते प्राप्त होऊनही व्यर्थ ठरते. त्याप्रमाणे एखाद्यास वैराग्य उत्पन्न झाले, पण त्याच्या ठिकाणी विवेक नसेल, तर त्या वैराग्याचा व्हावा तसा उपयोग होत नाही. या जगात माणसाला प्रपंचात नाना प्रसंगास तोंड द्यावे लागते. त्यामुळे तो आदळआपट करतो, कष्टी होतो, दुःखी होतो. अशा रीतीने ऐकून, पाहून आणि अनुभवून एखाद्या माणसाला वैराग्य उत्पन्न होते. संसारात ओढाताण होते, नाना संकटे अडचणी उपस्थित होतात. त्यामुळे तो माणूस संसार सोडून दुसऱ्या देशात निघून जातो. त्यामुळे रोगी जसा रोग बरा झाल्यावर दुःखमुक्त होतो, तसा तो माणूसही चिंतेपासून, पराधीनतेपासून आणि प्रापंचिक दुःखातून मुक्त होतो. पण त्याने मोकाट, उन्हाळ, अनाचारी, उन्मत्त एखाद्या जनावराप्रमाणे मोकाट होऊ नये. विवेक नसता वैराग्य प्राप्त होऊन प्रपंच सोडून गेला, तर अविवेकामुळे अनर्थ उत्पन्न होऊन प्रपंच व परमार्थ दोन्हीकडे नुकसानच होते. धड ना प्रपंच न परमार्थ असे होऊन त्याचे जगणेच व्यर्थ ठरते. अविवेकामुळे असा अनर्थ ओढवतो. एखादा असा शब्दज्ञानी असतो की तोंडाने ज्ञान बडबडत असतो, पण वैराग्याचा पूर्ण अभाव असतो. त्यामुळे एखाद्याने तुरुंगात बसून पुरुषार्थाच्या बढाव्या माराव्यात, तशी त्याची ती बडबड व्यर्थ ठरते. वैराग्याशिवायचे ज्ञान म्हणजे ते वृथा अभिमानाला कारण ठरते. अशी व्यक्ती लोभ आणि दंभ यांनी घुसळली जाऊन कासावीस होते. कुत्र्याला बांधून ठेवले तरी ते भुंकत राहते. तसा वैराग्यहीन शब्दज्ञानी स्वार्थामुळे चडफडत राहतो. अभिमानामुळे तो दुसऱ्याचा उत्कर्ष जराही सहन करू शकत नाही.
याप्रमाणे वैराग्य आणि विवेक हे एकाशिवाय दुसरे दुःखालाच वाढवतात. आता वैराग्य आणि विवेक दोन्ही एकत्र असतील तर काय होते ते ऐका. विवेकाने जो अंतरी अनासक्त झालेला असतो आणि वैराग्यामुळे ज्याने प्रपंचाचा बाहेरही त्याग केलेला असतो, तो योगी निस्संग परब्रह्माशी एकरूप होतो. तो मुखाने जसे ज्ञान सांगतो त्याला अनुसरूनच त्याचे वागणे असते. त्याची वागण्याची रीत पाहून सज्जन लोकही आश्चर्यचकित होतात. वैराग्य सुदृढपणे बांधलेले असल्याने त्याला त्रैलोक्यातील कुठल्याही पदार्थाबद्दल, व्यक्तीबद्दल मोह, आस्था नसते. पण त्याच्या प्रयत्नास आणि विवेकधारणेस सीमाच नसते. तो तालबद्ध, ताना इत्यादी संगीताचा जाणकार असून अत्यंत रसाळ हरिकीर्तन करतो आणि त्याला अगदी अंतःकरणापासून भगवंताचे प्रेमाने भजन करणे आवडते. त्याचे हे हरिकीर्तन, प्रेमळ भजन ऐकून लोक तत्काळ सन्मार्गास लागतात. त्यांच्या अंतरी विवेक जागृत होतो. त्याचे वक्तृत्व असे असते की त्यातून वेदांतासारखे अनुभूत शास्त्र सिद्धांत प्रकट होतात. याप्रमाणे तो लोकांना सन्मार्गी लावू लागला की त्याच्यावर जगदीश प्रसन्न झाला असे जाणावे. पण तरी त्याने ही प्रसंग पाहून वागायला हवे. अशा व्यक्तीच्या ठिकाणी प्रखर वैराग्य, अनासक्ती, अनुभवयुक्त ब्रह्मज्ञान व स्नानसंध्या आणि भगवत भजन असे पुण्यमार्गाचे सर्वांगीण दर्शन घडते. याप्रमाणे विवेक, वैराग्य दोन्ही असले की अशी स्थिती असते. नुसते वैराग्य म्हणजे एक कल्लीपणा किंवा खुळेपणाच होय आणि केवळ शब्दज्ञान हे वैराग्याच्या अभावी कंटाळवाणे वाटते. म्हणून विवेक आणि वैराग्य दोन्हीही जोड असणे हे महत् भाग्य होय. रामदास म्हणतात की साधू असतात ते हे सर्व जाणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक वैराग्य निरूपणनाम समास चौथा समाप्त.